नागपूरचे अधिवेशन संपल्यानंतर रात्री खातेवाटप झाल्याने खामगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर व माजी कामगार मंत्री संजय कुटे यांनी परिवारासह गजानन महाराजांचे दर्शन घेतले। तर दर्शन घेतल्यानंतर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना कामगार मंत्रालय हे खूप मोठे मंत्रालय असून संपूर्ण दीनदुबळ्या जनतेला या मंत्रालयातून फायदा मिळवून देण्याची जबाबदारी आता खांद्यावर आहे। ती जबाबदारी मी योग्य रीतीने पार पाडीन असे उद्गार यावेळी त्यांनी काढले। चांगली सेवा या महाराष्ट्रातील जनतेची घडो, जिल्ह्यातील जनतेची घडो आणि मतदारसंघातील जनतेची घडो आणि विशेष करून जे कामगार खातं मला मिळालं आहे त्या कामगार खात्याला आता मला न्याय देता आला पाहिजे, त्या दृष्टीने आता मी काम करतो। कामगार मंत्री पद असणार आहे कामगार मंत्रालयात। कामगार विभाग हा खूप मोठा विभाग आहे, त्यामध्ये प्रचंड हे आहेत कामं आहेत। कामगारांचे न्याय हक्काचे विषय असतील, त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कामं असतील, अंतर्गत औद्योगिक विवादाचे विषय असतील किंवा कामगार विभागाच्या माध्यमातून आपल्या भागातील सर्व कामगारांना न्याय मिळणं असेल आणि महाराष्ट्रातील कामगारांना न्याय मिळणं असेल, खूप मोठं खातं आहे आणि याचा अभ्यास करून निश्चितपणे एक चांगलं काम उभं करतो। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्रीपदावर आपण दावा केला। मी दावा कशावरच केलेला नाही, जे पार्टी आदेश देईल ते काम मी करत असतो। कामगार मंत्रीपद हे दुसऱ्यांदा बुलढाणा जिल्ह्याला मिळालं आहे, कसं पाहताय त्याच्याकडं? कारण महाराष्ट्रात खूप कामगार जे आहेत ते आज बेरोजगार आहेत। मी तेच सांगितलं आहे आपल्याला की कामगार आता खूप मोठा आहे, खूप मोठ्या प्रमाणात कामगार लोकांना न्याय अपेक्षित असतो, त्या दृष्टीने मी मेहनत करेल आणि त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेन। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।